या दोघींचा बॉन्ड खूप जास्ती स्पेशल आहे. तो कसा मी पुढे सांगतेच, पण त्याआधी सकाळी सकाळी आजीबरोबर आमची पूजा चालली होती. तिलाही माळ हवी असते, तिलाही माळ जपायची असते आणि तीही मस्त अशी रामकृष्ण हरी म्हणत असते. पूजा वगैरे झाली. संध्याकाळच्या वेळी मम्मींनी इथे चिवडा बनवायला घेतला होता, कारण मम्मींच्या हातचा चिवडा खूप जास्ती स्पेशल असतो आणि अनाया रोज त्यांना आल्यापासून मला चिवडा दे हेच म्हणते आहे. सो आज म्हटलं चिवडा बनवूनच घेऊ. पोहे गाळून घेतले आणि ते भाजायला घेतले. अनायासाठी बनवत आहे म्हणून थोडासा वेगळा चिवडा आणि साधा आहे. त्यामध्ये हळद, तिखट, मीठ हे आणि थोडंसं तेल टाकून छान असे पोहे भाजून घेतले. सोबतच मक्याचे पोहे, शेंगदाणे, दलिया या सगळ्या गोष्टी सुद्धा तळून घेतल्या. मुरमुरे सुद्धा भाजून घ्यायचे होते. सो त्यामध्येही थोडीशी हळद आणि तेल टाकून भाजून घेतले. थोडंसं जिरं तळून घेतलं, तीळ भाजून घेतली आणि आता चिवड्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तयार होत्या. सगळ्या गोष्टी मिक्स केल्या. चिवडा मसाला टाकला, थोडीशी पिठी साखर टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि सगळं मिक्स करून आमचा चिवडा तयार झाला होता. माझी बहिणी मुंबईवरून अनायाच्या बर्थडेसाठी येत होती आणि तिला यायला रात्री 1:30 वाजणार होता, म्हणून आमचा काही ना काही असा टाइमपास चालला होता. त्यात हा माझा आवडता चोकोबार मी एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही तिला घ्यायला गेलो आणि या दोघींचा बॉन्ड ना खरंच खूप स्पेशल आहे. मामी येणार आहे म्हणून रात्री 2 वाजेपर्यंत ती जागी होती. तिला घ्यायला गेलो. घेऊन आल्यावरही बराच वेळ खेळणं झालं आणि त्यानंतर फायनली आम्ही झोपी गेलो.